पॅनेसिया हॉस्पिटलच्या या कार्यक्रमामध्ये भेटलो आहोत। आजची आपली संकल्पना आहे कॉन्ट्रासेप्शन। तर त्याबद्दल जाणून घेणार आहोत आपण गायनेकोलॉजिस्ट कविताताई दराडे। मैत्रिणींनो, गर्भधारणा ही अत्यंत नैसर्गिक अशी प्रक्रिया असली तरी सुद्धा बऱ्याचदा ती एक अडचण म्हणूनही आपल्या जीवनामध्ये निर्माण होऊ शकते। तर अशा वेळी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या वाटेवरती जेव्हा गर्भधारणेशी संबंधित आपल्याला काही सल्ला मार्गदर्शन हवं असेल तेव्हा आपण नक्कीच डॉक्टरांकडे गेलं पाहिजे आणि तो सल्ला घेतला पाहिजे। अशाच तज्ञ गायनेकोलॉजिस्ट आपल्या इथे आलेले आहेत। तर कविताताईंकडून आपण आज जाणून घेणार आहोत। कविताताई, माझा पहिला प्रश्न आपल्याला असेल की कॉन्ट्रासेप्शन ही नक्की काय संकल्पना आहे? नमस्कार। मग रुटीनली आम्ही बघतो की बऱ्याचशा बायका अनप्लॅन प्रेग्नन्सी घेऊन येतात, मग त्या एनटीपी पिल्स खातात, मग क्युरेटिंग होते किंवा डीएनसी होते, नंतर त्याचे कॉम्प्लिकेशन होऊन नंतर प्रेग्नन्सी राहत नाही। म्हणून प्रेग्नन्सी ज्यावेळी तुम्ही फिजिकली आणि मेंटली फिट आहात बेबीसाठी त्याच वेळी प्रेग्नन्सी प्लॅन करणं गरजेचं आहे। आणि एकदा प्रेग्नन्सी राहिली की मग ते बेबीतच त्याचं रूपांतर झालं पाहिजे। त्यामुळे अनवॉन्टेड प्रेग्नन्सी टाळण्यासाठी जे गर्भनिरोधक उपाय वापरले जातात त्याला आपण कॉन्ट्रासेप्शन असं म्हणतो। आता त्याच्यामध्ये नॅचरल मेथड्स असतात आणि मेडिकल मेथड्स असतात। नॅचरल मेथड म्हणजे तुम्ही जे सेफ डेज आहेत ते पाळणे। जसं आपण बघतो आणि नेहमीच आपण चर्चा करतो की जे नॉर्मली ओव्युलेटिंग ज्यांना रेग्युलर पिरियड येते त्यांच्यामध्ये अंदाजे 14 ते 16व्या दिवशी ओव्युलेशन होतं आणि तो पिरियड हा गर्भधारणेचा पिरियड असतो। म्हणून जर पिरियडच्या पहिल्या 7 दिवसात रिलेशन आलं किंवा पिरियड येण्याच्या 7 दिवस अगोदर रिलेशन आलं तर त्याला आपण सेफ पिरियड असं म्हणतो। त्यावेळी प्रेग्नन्सी राहण्याचा चान्स तसा कमी असतो। किंवा कॉयटस इंटरप्टस म्हणजे ज्यावेळी सिमेंट डिपॉझिट करताना ते वजायनामध्ये न करता बाहेर डिपॉझिट करणं त्याला कॉयटस इंटरप्टस असे म्हटलं जातं। पण या मेथड्सचे फेलियर रेट खूप जास्त आहेत, म्हणून युजली आपण हे मेथड्स रिकमेंड करत नाही। त्यामुळे मेडिकल मेथड्स ऑफ कॉन्ट्रासेप्शन या मोर इफेक्टिव्ह असतात आणि फेलियर त्याचे कमी असतात। मग आता मेडिकल मेथड्स मध्ये पिल्स, कॉपर्टी असे बरेचसे ऑप्शन्स आपल्याकडे अवेलेबल असतात। कविताताई, जसं आपण आता म्हटलं की नॅचरली पण आपण हे काळजी घेऊ शकतो की गर्भधारणा होणार नाही, पण ते खूप रिस्की आहे हे पण आपल्या बोलण्यातून आलं। तर पुढच्या उपायांमध्ये जसं आपण नेहमी ऐकतो की गोळ्या ह्या सेफ असतात किंवा गोळ्या घेतल्या जातात, तर त्याबाबत आपण काय सांगाल? गोळ्यांच्या माध्यमातून ही उपचार पद्धती कशी सहाय्यभूत ठरू शकते? कसं असतं, रुटीनली ज्यावेळी आता पेशंट येतात आणि आत्ताच लग्न झालं आहे, वी आर नॉट प्लॅनिंग फॉर प्रेग्नन्सी फॉर 1 or 2 year, मग गोळ्या घ्यायच्या की काय वापरायचं हे सर्रास वापरलं जातं। मग सोबत सासू असते किंवा आई असते, मग ती म्हणते नको गोळ्या घ्यायला नको, नंतर प्रेग्नन्सीला अडचण येईल। तर कसं असतं, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणजे प्रेग्नन्सी राहू नये म्हणून घेतल्या जाणाऱ्या गोळ्या आणि एमटीपी पिल्स म्हणजे गर्भ पाडण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या गोळ्या याच्यामध्ये फार फरक आहे। आणि बायका काय करतात, त्या हे मिक्सअप करतात की एमटीपी पिल्स सेफ नसतात, घ्यायला नको, तर ते ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सवर येतात। आयडियली जर आपण बघितलं तर ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स म्हणजे काय असतं? अगेन गोइंग बॅक टू फिजिओलॉजी, आपल्याला माहिती आहे की ज्यावेळी पिरियड नंतर फॉलिकल म्हणजे स्त्रीबीज वाढायला लागतं त्यावेळी ते इस्ट्रोजन नावाचं हॉर्मोन बनवतं आणि ज्यावेळी फॉलिकल रप्चर होतं त्यावेळी ते प्रोजेस्ट्रॉन नावाचं हॉर्मोन बनवतं। इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन एंडोमेट्रियल लाइनिंग म्हणजे पिशवीच्या अस्तराला जाड करतात आणि मग ज्यावेळी हे फॉलिकल डिस्ट्रॉय होईल त्यावेळी हे एंडोमेट्रियम सुद्धा डिस्ट्रॉय होतं आणि ते पिरियडच्या रूपात बाहेर पडतं। मग ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्समध्ये काय केलं जातं, इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन म्हणजे इस्ट्रोजन हॉर्मोनचं जे अनालॉग्स आहेत ते वापरले जातात। कॉमनली वापरलं जाणारं इथिनिल इस्ट्राडायल आणि प्रोजेस्ट्रॉन, त्याच्यामध्ये भरपूर टाईप्स येतात। तर इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉनच्या ह्या कंबाईन पिल्स असतात आणि त्या काय करतात, बॉडीमध्ये जर आपण इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन बाहेरून घेतलं तर ते बॉडीतलं FSH आणि LH प्रोडक्शन कमी करतं आणि त्यामुळे फॉलिकल वाढत नाही आणि त्यामुळे ओव्युलेशन होत नाही आणि मग ओव्युलेशन नाही झालं की मग प्रेग्नन्सी राहत नाही। तर ज्या ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स आहेत तर भरपूर टाईप्स असतात। जसं आपण ऐकतो मालाडी, मालाएन, जुन्या पिल्स की नवीन पिल्स, लो डोस पिल्स। तर काय असतं, हे जनरेशन्स असतात। ओल्ड ज्या कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स होत्या ज्याला आपण फर्स्ट जनरेशन पिल्स म्हणतो, त्यांच्यामध्ये ह्या सगळ्या पिल्समध्ये काय असतं की इथिनिल इस्ट्राडायलचं जे प्रमाण आहे ते कमी जास्त प्रमाणात असतं। ज्या फर्स्ट जनरेशन जुन्या पिल्स होत्या त्यामध्ये ते 50 मायक्रोग्राम इतकं असायचं आणि त्यामुळे थोडंसं मळमळ जास्त होणं किंवा बाकीचे साईड इफेक्ट्स थोडेसे जास्त होते।
तर लेटर ऑन काय झालं, त्यांनी सायन्समध्ये प्रोग्रेस झाल्यानंतर इथिलीन एस्ट्राडायलचं प्रमाण कमी करत गेलं आणि मग आता ज्या न्यूअर पिल्स असतात त्याच्यामध्ये ते 20 मायक्रोग्रॅम किंवा 30 मायक्रोग्रॅम इतकंच वापरलं जातं. त्यामुळे त्याचे जे साईड इफेक्ट्स किंवा मळमळणं किंवा वेट गेन हे साईड इफेक्ट्स बऱ्याच अंशी आपल्याला कमी करता येतात. प्रोजेस्ट्रॉन कॉम्पोनंट जो आहे तो जनरेशनप्रमाणे वेगवेगळा वापरला जातो आणि त्यामुळे एस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन हे कंबाईन पिल्स असतात. परत आता पुढे विचारलं जातं की मग याचे साईड इफेक्ट्स काय, कशा घ्यायला पाहिजे, कधी सुरू करायला पाहिजे. तर आयडियली आपण बघतो की फॉलिकल वाढायला पाळीच्या 2ऱ्या 3ऱ्या ते 5व्या दिवसापासून सुरुवात होते. मग ह्या पिल्स तुम्ही जर त्याचे पॅकेट बघितले तर ते 21 गोळ्यांच्या किंवा कधी 24 गोळ्यांच्या पॅकेट्समध्ये येतात आणि त्यामध्ये तुम्हाला कधीपासून सुरू करायचं तेव्हापासून असा ॲरोही केलेला असतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळी सुरू करता, ज्या दिवशी सुरू करता तिथून न चुकता प्रेफरेबली सेम वेळेवर आणि न विसरू नये म्हणून आपण पेशंटला सांगतो की रात्री झोपताना एक गोळी घ्या. न चुकता त्यांनी त्या 21 दिवस किंवा काही पॅकेट्स 24 दिवसाचे असतात, 24 दिवस त्या घ्यायच्या असतात. गोळी संपली की मग त्याच्यानंतर एक 5 दिवसाच्या पिरियड्स येतात आणि मग परत पाळीच्या पहिल्या 5 दिवसात कधीही, म्हणजे तुम्ही पहिल्या दिवशी सुरू करू शकता, 2ऱ्या 3ऱ्या 4थ्या किंवा 5व्या दिवसापर्यंत ह्या पिल्स सुरू करतात. न चुकता पिल्स घ्यायच्या असतात. जर चुकून एखादी गोळी विसरली आणि तुमच्या लक्षात आलं की मी आज कालची गोळी घेतलेली नाही, जेव्हा तुमच्या लक्षात येईल तेव्हा ती गोळी घ्यायची असते. किंवा जर रात्री लक्षात आलं अरे कालची गोळी मिसिंग आहे, म्हणजे कालची गोळी तिथेच आहे, मी घेतलेली नाही आहे, तर मग त्यावेळी रात्री 2 गोळ्या घ्यायच्या. जर चुकून आणि समजा तुम्ही काल एकच गोळी घेतली, कालची गोळी विसरली आणि आज एकच गोळी घेतली तर मध्येच ब्लिडिंग सुरू होऊ शकतं. जर समजा तुम्ही 2 दिवस गोळ्या विसरले, तुम्ही बाहेर गेला होता, गोळी न्यायचं विसरले आणि 2 गोळ्या मिस झाल्या, ओके, त्या केसमध्ये तुम्हाला 2 दिवस 2 गोळ्या घ्यायच्या आहेत. म्हणजे जर मी काल आणि परवा गोळी विसरली तर आज मी 2 टॅबलेट घेणार, उद्या मी 2 टॅबलेट घेणार. पण ह्या केसमध्ये देर इज नो गॅरंटी की ओव्ह्युलेशन सप्रेस होईल. मग त्या केसमध्ये तुम्हाला 7 दिवस तरी काहीतरी ऑल्टरनेटिव्ह मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन वापरायला लागतं. म्हणजे 7 दिवस प्रेग्नन्सी राहू नये याची तुम्ही काळजी घ्यायला पाहिजे. जर तुम्ही 3 गोळ्या विसरले तर मग मात्र ही स्ट्रिप टाकून द्यायची असते, पिरियड येऊ द्यायचा आणि मग नंतर नवीन स्ट्रिप चालू करायची. कारण गोळी मिस झाल्या, 3 गोळ्या मिस झाल्यानंतर तिथे गॅरंटी नसते की प्रेग्नन्सी राहणार नाही. मग त्या केसमध्ये त्या स्ट्रिप टाकून द्या, पिरियड येऊ द्या आणि 3ऱ्या दिवसापासून, पहिल्या 2ऱ्या 3ऱ्या 4थ्या किंवा 5व्या दिवसापासून नवीन पॅकेट चालू करा. आता याच्यामध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रॉन असतं. तर टिपिकली सुरुवातीला 2-3 दिवस थोडीशी मळमळ, थोडीशी गरगर, करपटडेकर किंवा ॲसिडिटी जास्त होणं हे दिसतं. पहिले 3 ते 4 दिवसच हा त्रास होतो. त्यानंतर हा त्रास एकदमच बॉडीला सवय होऊन जाते आणि हा त्रास एकदम कमी होऊन जातो. त्यामुळे घाबरायची गरज नसते. पहिले 2-3 दिवस टॉलरेट करावं लागतं. त्यामुळे आम्ही सांगतो की तुम्ही खूप ॲसिडिटी तुम्हाला असेल तर पहिले 3-4 दिवस तुम्ही अँटॅसिड घेऊ शकता आणि ज्या गोष्टींनी ॲसिडिटी होते जसं टी, कॉफी किंवा तिखट मसाल्याचे पदार्थ 3-4 दिवस तुम्हाला टाळायचे असतात. थोडीशी गरगर 2-3 दिवस वाटते, नंतर काहीही वाटत नाही. कमिंग टू साईड इफेक्ट्स, बायका म्हणतात की मग तिने गोळ्या घेतल्या मग तिचं शरीर फुगलं. हां, तर मी जसं म्हटलं की जुन्या पिल्स होत्या त्याच्यामध्ये इथिलीन एस्ट्राडायल 50 मायक्रोग्रॅम डोसमध्ये होतं. नवीन पिल्समध्ये ते 20-35 मायक्रोग्रॅममध्ये आहे आणि बऱ्याच स्टडी झाल्या आणि त्याच्यात असं दिसून आले की नवीन कॉन्ट्रासेप्टिव्ह ज्या पिल्स आहेत त्याच्यामुळे वजन वाढण्याची रिस्क काही वाढत नाही, वेट गेन होत नाही. आणि परत अजून एक कॉमनली विचारला जाणारा प्रश्न, मग तिने गोळ्या घेतल्या मग नंतर प्रेग्नन्सीला अडचण येईल का? जसंही तुम्ही टॅबलेट थांबवता त्याच्या लगेचच नेक्स्ट मंथमध्ये लगेच ओव्ह्युलेशन व्हायला सुरुवात होते, फॉलिकल ग्रो व्हायला सुरुवात होते. त्याच्यामुळे लॉंग टर्म पिल्सचा तुमच्या फर्टिलिटीवर कुठलाही परिणाम नाही. इनफॅक्ट ही एकदम सेफ मेथड आहे. आता बऱ्याच वेळा बघितलं जातं यंग मुलींमध्ये कधी हेवी मेन्सेस, खूप पेन होतं, तर मग याचे अदर दॅन कॉन्ट्रासेप्टिव्ह काही बाकीचे नॉन कॉन्ट्रासेप्टिव्ह युजेस पण पिल्सचे आपण बघतो. जसं यंग मुलींमध्ये खूप हेवी फ्लो असेल, खूप पेन असेल तर त्या मुलींमध्ये पिल्स दिल्या जाऊ शकतात. काही बायकांमध्ये जर ॲडिनोमायोसिस कमी प्रमाणात असेल, छोटे फायब्रॉइड्स असतील किंवा एंडोमेट्रियल पॉलिप्स असतील किंवा एंडोमेट्रियल हायपरप्लेझिया म्हणजे अस्तर जाड असेल आणि हेवी ब्लिडिंग होत असेल तर त्या केसमध्ये पिल्सने काही प्रमाणात एक 20 ते 30% प्रमाणात याच्यात फायदा होतो. आणि खूप सिव्हिअर जर प्रॉब्लेम नसेल तर हे फायब्रॉइड, ॲडिनोमायोसिस, पॉलिप्स आणि थिक एंडोमेट्रियम जास्त वेळेला सूज याच्यासाठीही काही प्रमाणात जर कमी प्रमाणात असेल तर पिल्स यूज होऊ शकतात. तसंच
एंडोमेट्रिओसिसमध्ये म्हणजे आता आपण नेहमी विचारतो की एंडोमेट्रिओसिस आहे मग सर्जरी करा किंवा मग लवकर IVF करून प्रेग्नन्सी ठेवा. पण ज्यांची फॅमिली कंप्लीट आहे आणि एंडोमेट्रिओसिस झाले आणि त्यांना फक्त एंडोमेट्रिओसिसमुळे पेन होतंय, खूप पिरियडमध्ये पेन होतं, इतर वेळी इंटरकोर्सच्या दरम्यान किंवा इतर वेळीही पेल्विक पेन म्हणजे खूप ओटीत दुखतंय, तर अशा केसमध्ये तुम्ही पेन रिलीफसाठीही ज्या डायनोजेस्ट कंटेनिंग ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स येतात, जसं ही बघितली आपण, ह्याच्यामध्ये इथिनिल इस्ट्राडायल सोबत डायनोजेस्ट हे कॉम्पोनंट आहे. तर अशा पिल्स एंडोमेट्रिओसिसमध्ये पेन रिलीफसाठी वापरले जाऊ शकतात. आता परत की पिल्स किती दिवस घ्यायच्या आणि अजून नॉन कॉन्ट्रासेप्टिव्ह युजेसमध्ये असं बघितलं गेले की ज्या बायकांनी 2 ते 3 वर्ष ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स वापरल्या आहेत त्याच्यामध्ये ओव्युलेशन होत नाही, तर अशा बायकांमध्ये फायब्रॉइड्सचं, ॲडिनोमायोसिसचं, ओव्हेरियन सिस्टचं प्रमाण जरा कमी दिसतं. प्लस याचा काही कॅन्सरवरती पण प्रोटेक्टिव्ह इफेक्ट आहे, जसं एंडोमेट्रियल कॅन्सर म्हणजे पिशवीच्या अस्तराचं कॅन्सरचं प्रमाण जर तुम्ही 3 वर्ष ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स वापरल्या तर 50 to 60% ते प्रमाण कमी होतं. तसंच ओव्हेरियन कॅन्सरचंही प्रमाण ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह युजर्समध्ये कमी होतं. त्याचसोबत आतड्याचा कॅन्सर, ज्याला कोलोरेक्टल कॅन्सर म्हणतात, त्याचंही प्रिव्हेन्शन या पिल्समुळे होऊ शकतं. म्हणजे जर तुम्ही कॅन्सर आणि परत म्हणजे ओल्ड बायका बसतात OPDमध्ये त्यावेळी ते सर्रास विचारतात, मग याने वजन वाढतं, मग याने कॅन्सर वाढतो, मग याने लिव्हर खराब होतं. तसं यामुळे काहीही होत नाही. कमिंग टू कॉन्ट्राइंडिकेशन्स म्हणजे कोणत्या बायकांमध्ये ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स कॉशियसली द्यायला पाहिजे. काही ड्रग्स जसं आकडीचे मेडिसिन किंवा TBचे मेडिसिन हे काय करतात, ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्सचा इफिकसी कमी करतात. किंवा कधी कधी काय होतं, काही बायकांना गॅस्ट्रोएंटरायटिस म्हणजे लूज मोशन वॉमिटिंग जर होत असेल तर ते जे कंटेंट आहे पिल्सचं ते ॲब्झॉर्ब न झाल्यामुळे त्याची इफिकसी कमी होऊ शकते. मग अशा केसमध्ये त्याचा फेलियरचा चान्स जास्त असतो. म्हणून जर तुम्ही असे काही मेडिसिन घेत असाल किंवा लूज मोशन डायरिया काही झाला तर तुम्हाला ॲडबॅक कॉन्ट्रासेप्शन जसं बायरियर किंवा इतर मेथड्स तुम्हाला वापरायला लागू शकतात. कोणामध्ये या पिल्स ॲब्सोल्युटली कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत? ज्यांना कंट्रोल्ड BP आहे, कंट्रोल्ड डायबिटीस आहे किंवा लेस दॅन 35 म्हणजे 35पेक्षा कमी वयाच्या बायकांमध्ये आरामात वापरू शकतो. कोणामध्ये वापरायचे नाही आहेत? 35पेक्षा जास्त वय, खूप जाड आहे, स्मोकर, ज्यांच्यामध्ये ज्या बायका स्मोक करतात त्या बायकांमध्ये जर आपण ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स वापरल्या तर स्ट्रोक किंवा मायोकार्डियल इन्फार्क्शन म्हणजे अटॅकची रिस्क थोडीशी वाढते. आपल्याकडे तसं बायका स्मोक करणाऱ्या नाही जनरली नाही दिसत, पण खूप जाड, अनकंट्रोल्ड BP, अनकंट्रोल्ड डायबिटीस, स्मोकर बायका यांच्यामध्ये ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स टाळलेलं बरं. ज्या बायकांना स्ट्रोकची हिस्ट्री आहे किंवा रक्तात गुठळ्या होण्याचं ज्याला आपण थ्रोम्बोएम्बोलिझम म्हणतो, अशा बायकांमध्ये ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स टाळणं गरजेचं असतं. आणि मायग्रेन, ज्यांना खूप सिव्हिअर मायग्रेनचा त्रास आहे अशांमध्ये ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स टाळलेलं बरं. आणि लिव्हर डिसीज, क्रोनिक लिव्हर डिसीज, ज्यांना म्हणजे लिव्हर ज्यांचं कॉम्प्रोमाइज्ड आहे अशा बायकांमध्ये ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स टाळलेलं बरं असतं. पण जनरली यंग बायकांमध्ये इट इज ॲब्सोल्युटली सेफ. फर्टिलिटीवर त्याचा कुठलाही परिणाम होत नाही. शुगरवरती, BPवरती, जे कंट्रोल्ड हायपरटेन्शन किंवा शुगरवाले पेशंट आहेत त्यांच्यामध्ये पण हे ॲब्सोल्युटली सेफ आहेत. वजन वाढत नाही, कोलेस्ट्रॉल वाढत नाही, कॅन्सरची रिस्क कमी होते. म्हणजे यंग लोकांसाठी ज्यांना पिल घ्यायचा कंटाळा नाही त्यांच्यासाठी ॲक्च्युली इट इज वन ऑफ द सेफेस्ट मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन. फेलियर पण फार कमी आहे, लेस दॅन 1%. जर तुम्ही व्यवस्थित घेतलं तर त्याचं फेलियर लेस दॅन 1% आहे. वा, कविता ताई खूपच छान माहिती देत आहेत. मैत्रिणींनो, गोळ्या ही खूप सुरक्षित असं उपाययोजना आहे गर्भनिरोधक म्हणून, पण ते कुठेही खंडित होता कामा नये. त्याचा डोस जो आहे तो आपण अगदी रेग्युलर घेतला पाहिजे, हे पण कविता ताईंच्या बोलण्यातून आलं. त्याचबरोबर फक्त गर्भनिरोधक हाच विषय नसून बाकी पण बऱ्याच आजारांवरतीही हे सहाय्यभूत ठरतं. त्यामुळे गोळ्यांच्या मार्फत आपण गर्भनिरोधक उपाययोजना करण्यास काही हरकत नाही. त्याचबरोबर कोणी घेऊ नये आणि कोणी घेतलेल्या चालतात हे पण खूप छान पद्धतीने आपण इथे जाणून घेतलं. कविता ताई, आपल्या गोळ्यांचा विषय सुरू आहे तर त्याच्यात मला मिनी पिल्स नक्की काय असतं हे पण आपण समजून सांगा. आता जसं मी सांगितलं की काही बायकांमध्ये इथिनिल इस्ट्राडायल म्हणजे इस्ट्रोजन कंटेंट हे अवॉइड करायचं असतं, जसं मायग्रेनवालं, अनकंट्रोल्ड हायपरटेन्शन, डायबिटीसवाल्यांमध्ये.
किंवा ब्रेस्ट फिडिंग मदरमध्ये, तर त्या केसमध्ये मिनी पिल म्हणजे त्याच्यामध्ये फक्त प्रोजेस्ट्रॉन कंटेंट असतं, या पिल्स आपण वापरू शकतो. मिनी पिल्स या प्रोजेस्ट्रॉन कंटेनिंग पिल्स असतात ज्यांच्यामध्ये इस्ट्रोजन कॉन्ट्राइंडिकेटेड आहे किंवा ब्रेस्ट फिडिंग मदरमध्ये हे एक सेफ ऑप्शन आहे. फक्त त्याच्यात कसं असतं की ते तुम्हाला रेग्युलर घ्यायचे असतात आणि त्यामध्ये जसं कंबाईन पिल्स इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन कंबाईन पिल्समध्ये एक पॅकेट नंतर पिरियड येतो, तसं मिनी पिलमध्ये काय होतं तर पिरियड कदाचित मिस होतो किंवा मध्ये मध्ये डाग पडतो, त्याच्यामुळे त्याचा ॲक्सेप्टन्स तसा पुअर आहे. पण अदरवाईज इट इज ऑल्सो सेफर मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन. आणि ब्रेस्ट फिडिंग मदरमध्ये तर ते मिल्क आउटपुटवर इफेक्ट करत नाही, जसं कंबाईन पिल्स आपण ब्रेस्ट फिडिंग मदरला देत नाही कारण याच्या इस्ट्रोजन कंटेंटमुळे ब्रेस्ट मिल्कची क्वालिटी आणि क्वांटिटी जरा खराब होते, कमी होते, त्यामुळे आपण ब्रेस्ट फिडिंग मदरमध्ये कंबाईन पिल्स रेकमेंड करत नाही. त्या केसमध्ये जर पिल्स घ्यायच्या असतील तर तुम्ही मिनी पिल्स किंवा प्रोजेस्ट्रॉन कंटेनिंग पिल्स तुम्ही घेऊ शकता. न्यूअर जनरेशन पिल्स जसं आपण कंबाईनमध्ये बोलताना राहून गेलं की ज्या PCOD वाल्या बायका असतात, ज्यांना इरेग्युलर पिरियड असतात किंवा ओव्हेरियन सिस्ट असतात, अशा बायकांमध्ये PCODमध्ये आपल्याला माहिती की वेट लॉस करण्यासाठी जे हॉर्मोनचा डिस्टर्बन्स आहे तो जरा त्रास देतो. त्या केसमध्ये हॉर्मोनल LH वाढलेलं असतं, ते रेग्युलराईज करण्यासाठी आणि वेट लॉसला मदत करण्यासाठी PCOD असलेल्या बायकांमध्ये ओबीज बायकांमध्ये वेट लॉससाठी कंबाईन पिल्स या फायदेशीर ठरतात. वा, फारच छान माहिती मिळते. कविता ताई, आता आपण आपल्या पुढच्या एका वेगळ्या विषयाकडे येऊयात की जसं गोळ्या हे गर्भनिरोधक उपाययोजनेसाठी खूपच सेफ आणि सिक्युअर आहे, त्याचबरोबरीने इंजेक्शन्स हे देखील आपण प्रेग्नन्सी न राहण्यासाठी ही उपाययोजना आपण करू शकतो का आणि ती कितपत सुरक्षित आहे? जसं मी सांगितलं की मिनी पिल प्रोजेस्ट्रॉन कंटेनिंग पिल्स तुम्ही घेऊ शकता, तसंच प्रोजेस्ट्रॉनची इंजेक्शन्स पण येतात. डेपो-प्रोव्हेरा, कॉमनली आपल्या कानावर पडणारा शब्द डेपो-प्रोव्हेरा. मेट्रॉक्सीप्रोजेस्ट्रॉन ॲसिटेट 120 mg मध्ये त्याचं कंटेंट असतं आणि हे इंजेक्शन्स तुम्ही इमिडिएटली आफ्टर डिलिव्हरी किंवा सिझेरियन घेऊ शकता. एव्हरी 3 months म्हणजे हे इंजेक्शनचा ड्युरेशन 3 महिन्याचा असतो, दर 3 महिन्याने तुम्हाला ते रिपीट करायचं असतं. जे लोक ओनली प्रोजेस्ट्रॉन कंटेनिंग कॉन्ट्रासेप्शन वापरतात, जसं मिनी पिल किंवा मिरेना किंवा इंजेक्शन्स, डेपो-प्रोव्हेरा इंजेक्शन्स, ते देताना नॉर्मली मी ओपीडीत बघते की काही बायकांनी इंजेक्शन्स घेतलं, मग मॅडम पिरियडच आला नाही, घाबरून येतात किंवा सारखा डागच पडतो. तर कसं असतं, प्रोजेस्ट्रॉन कंटेनिंग पिल्स काय करतात ते तुमच्या फक्त एंडोमेट्रियमवरती म्हणजे गर्भपिशवीच्या अस्तरावरती त्याचा परिणाम असतो. काही गोष्टी ओव्युलेशन अफेक्ट करत नाहीत, जसं ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह कंबाईन पिल्स ओव्युलेशन पण हॅम्पर करतात, एंडोमेट्रियमला पण त्या इम्प्लांटेशनसाठी अनफेवरेबल बनवतात. तसं मिनी पिल्स किंवा प्रोजेस्ट्रॉन कंटेनिंग जे गोष्टी असतात, जे कॉन्ट्रासेप्शन आहेत, तर ते त्याचा मेनली इफेक्ट असतो एंडोमेट्रियमवरती. एंडोमेट्रियमला ते थिन करतात, अटेन्युएट करतात आणि अनफेवरेबल करतात फॉर इम्प्लांटेशन. आणि सर्विक्स म्हणजे पिशवीच्या तोंडातला जो स्राव असतो त्याला ते घट्ट करतात, जेणेकरून स्पर्ममध्ये जायला अडथळा येतो. आणि हे त्याचं मेन मेकॅनिझम आहे. आणि एंडोमेट्रियमला अटेन्युएट किंवा थिन केल्यामुळे ब्रेक थ्रू ब्लिडिंग म्हणजे मधून स्पॉटिंग होणं किंवा काही दिवस इरेग्युलर ब्लिडिंग होणं किंवा काही दिवसांनी ब्लिडिंगच न होणं म्हणजे पिरियडच नाही येणं, हे कॉमनली दिसणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून प्रोजेस्ट्रॉन कंटेनिंग कॉन्ट्रासेप्शन ज्यावेळी आम्ही पेशंटला ॲडवाईस करतो त्यावेळी त्यांना सांगतो की तुम्हाला कदाचित पिरियड येणार नाही, कदाचित मध्ये स्पॉटिंग होईल किंवा काही दिवस इरेग्युलर पिरियड येईल, काही दिवसांनी हे सेटल होऊन जाईल. जरी तुम्हाला पिरियड आला नाही आणि बायका घाबरतात, बापरे मला 3 महिने पिरियड नाही आला, मग मध्येच साचून राहिले का काय, हां, आणि मग त्याच्यामुळे माझं पोट फुगेल का, नंतर माझं काही त्रास होईल का शरीरात. हो, तर कसं आहे, एंडोमेट्रियम बनत नाही किंवा थिन बनतं, त्यामुळे पिरियड येत नाही किंवा खूप कमी येतो. त्याच्यामुळे त्याचा असा साईड इफेक्ट नाही आहे, मध्ये काही साचत नाही. आणि बॉडीसाठी तसं ते खूपच सेफ आहे, त्याचा बॉडीवरती कुठलाही इतर दुष्परिणाम नाही. फक्त जर तुम्ही आणि काही बायकांमध्ये रिलिजियस पॉईंट ऑफ व्ह्यू त्यांना मध्ये स्पॉटिंग आवडत नाही, तर मग अशा बायकांनी ही कॉन्ट्रासेप्शन न वापरलेलं बरं. काही बायकांमध्ये पिरियडच येणार नाही, पण काहींमध्ये स्पॉटिंग होईल किंवा थोडंसं इरेग्युलर ब्लिडिंग थोडे दिवस होईल आणि नंतर ते सेटल होऊन जाईल. पण फिडिंगमध्ये हे ॲब्सोल्युटली सेफ असतात. अगेन ॲडेनोमायोसिस, एंडोमेट्रिओसिस किंवा फायब्रॉइड्स ह्या केसेसमध्येही याचा प्रोजेस्ट्रॉन कंटेनिंग जे कॉन्ट्रासेप्शन आहेत त्याचा काही प्रमाणात फायदा होतो. आणि याचा डायबिटीसवाल्यांमध्ये, अनकंट्रोल्ड BP वाल्यांमध्ये, ज्यांना हिस्ट्री आहे स्ट्रोकची जसं मी म्हटलं, किंवा मायग्रेन आहे,
जिथे कंबाईन पिल्स कॉन्ट्राइंडिकेटेड आहेत तिथे हे प्रोजेस्टेरॉन कंटेनिंग कॉन्ट्रासेप्शन आपण सेफली यूज करू शकतो. तर मैत्रिणींना आपल्या हे लक्षात येते की गोळ्या जशा अतिशय सुरक्षित उपाययोजना आहे आणि इतर त्रासांवरही पॅरलली ते उपयुक्त ठरत आहे, त्याचबरोबरीने अगदी प्रसूती झाल्यानंतरच्या महिलांमध्ये देखील इंजेक्शन ही देखील सुरक्षित उपाययोजना आहे. काही ठराविक काळाकरता जर गर्भधारणा होऊ नये असं एक प्लॅन केलं जातं किंवा अपेक्षा असते, तर अशा वेळी कोणती उपाययोजना गरजेची असते किंवा सुरक्षित ठरेल? जसं आपण बघितलं की इंजेक्शन एव्हरी 3 months घ्यावे लागतात, पिल्स डेली घ्यावे लागतात किंवा बॅरियर निरोध वापरायचं असेल तर ते डेली वापरायला लागतं. तर तुम्हाला लॉंग टर्म कॉन्ट्रासेप्शन हवं असेल, समजा 5 वर्ष करता 10 वर्ष करता, तर 2-3 येतात. जसं कॉपर्टी, इंट्रायुट्रन डिव्हाइसेस, त्याच्यामध्ये कॉपर्टी, रुटीन कॉपर्टी येतात, मिरेना म्हणजे प्रोजेस्टेरॉन कंटेनिंग कॉपर्टी म्हणण्यापेक्षा इंट्रायुट्रन डिव्हाइसेस म्हणूया आपण त्याला, ते येतात. नॉरप्लांट्स म्हणजे इंजेक्टेबल डिव्हाइसेस येतात. हे आपल्याला लॉंग टर्म 5 ते 10 वर्षाकरता वापरू शकतात. आता कॉपर्टीबद्दल, आता कमिंग टू कॉपर्टी, हा खूप कॉमनली विचारणारच होते. कॉपर्टी जर आपण बघितली तर हे कॉपर्टीचं पॅकेट आहे आणि कॉपर्टी याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की टी शेप, कधी कधी याचा आर्म सरळ असतो आणि काही हे डिव्हाइसेस याला मल्टीलोड कॉपर्टी म्हणतात, त्याची ही अशी डिझाईन असते. तर हे काय केलं जातं, गर्भपिशवीत जस्ट इन्सर्ट करून आणि मग ते इथे गर्भपिशवीत हा टी बसवला जातो, इथे सोडून आणि हे असं इथे बसलं जातं. आणि बायका कॉपर्टीबद्दल खूप खूप घाबरलेल्या असतात. मग ती ही कुठे जाईल का, मग माझ्या आतड्यात जाईल का, मग ती कुठे जाईल का. तर जर तुम्ही बघितलं तर इट इज व्हेरी सॉफ्ट, पॉलिप्रोपिलीन मटेरियल आहे, प्लास्टिक टाईप मटेरियल असतं आणि त्याच्या आतवरती कॉपर थ्रेड हा गुंडाळलेला असतो. याचा मेन कॉन्ट्रासेप्शन कसं करेल हे, तर हे जे कॉपर असतं, कॉपर काय करतो, कॉपर ज्यावेळी आपण त्याला गर्भपिशवीत बसवतो तर ते इन्फ्लेमेटरी रिस्पॉन्स क्रिएट करतो, तिथे सायटोकाइन्स येतात आणि असं वातावरण बनवतं की ते स्पर्मला घातक असतं, म्हणजे स्पर्मिसायडल थोडक्यात, म्हणजे स्पर्मला ते हे वातावरण किल करतं. आणि हे जे एंडोमेट्रियम आहे तर ते इम्प्लांटेशनला अनफेवरेबल करतो. आणि कॉपर्टी आपण इथे बसवतो, तर कॉपर्टी इथे बसवल्यानंतर त्याची लोकल ॲक्शन असते, म्हणजे ते ॲक्ट करेल फक्त एंडोमेट्रियमवर, त्याचा ओव्ह्युलेशनवरती किंवा इतर कुठेही बॉडीमध्ये त्याचा कुठलाही साईड इफेक्ट नाही. म्हणजे मग बायका ज्यावेळी म्हणतात की कॉपर्टीमुळे वजन वाढलं किंवा कॉपर्टीचे इतर प्रॉब्लेम आहेत, तसं काही कॉपर्टीमुळे होत नसतं. अगेन म्हणजे कॉमनली जाणारे प्रश्न जर आपण विचारले जाणारे बघितले तर मग कॉपर्टी टोचते का. तर कॉपर्टी जर आपण बघितली तर ही परत मध्ये इथे 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 युट्रसमध्ये बसवलेली असते, तर ती टोचण्याचा काही प्रश्न नसतो. आणि मग कॉपर्टी चेक कशी करायची, मग कॉपर्टी चेक करायला काही महिन्याने यावं लागतं का, नाही. हा कॉपर्टीचा थ्रेड आपण इथे जस्ट सर्विक्सच्या बाहेर इथे कट करतो. हा थ्रेड आम्ही पेशंटला कॉपर्टी टाकल्यानंतर देतो, फील करायला सांगतो आणि प्रत्येक पाळीनंतर महिन्यातून एकदाच ती कॉपर्टी चेक करायची असते. असं नाही की मग रोजच मी बघेन की कॉपर्टी आहे की जागेवर, नाही. मग पेशंटला सांगतो की प्रत्येक पिरियड नंतर कॉपर्टी जागेवर आहे का तुम्हाला चेक करायचं आहे, अदरवाईज नाही लागली म्हणजे पेशंटला फिंगर इन्सर्ट करून आणि हा थ्रेड फील करायचा असतो. समजा तर थ्रेड नाही लागला तर मग मात्र तुम्हाला डॉक्टरला जाऊन दाखवायचं असतं. आणि कॉपर्टीचे बरेचसे टाईप असतात, जसं कॉपर्टी 250, 275 किंवा 380 आहे. त्याच्या याच्यानुसार काही कॉपर्टी 5 वर्ष चालतात, काही 2 वर्ष चालतात, काही 10 वर्ष चालतात. याचा सिस्टेमिक कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे, म्हणजे तुम्हाला बीपी, शुगर काय 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 असो, कॉपर्टी ही सेफ आहे. आणि एकदा टाकली की 2 वर्षाची असेल तर 2 वर्ष, 5 वर्ष किंवा 10 वर्ष तुम्हाला त्याच्याकडे परत बघायचं नाही आहे. आणि एव्हरी मंथ तुम्हाला फक्त एकदा फील करायचं आहे. आणि धागा जागेवर लागला तर तुम्हाला काहीही कुठेही सोनोग्राफी किंवा काही करायची गरज नाही. जर इन केस धागा फील नाही झाला किंवा हे जर स्टेप लागलं म्हणजे तुमची कॉपर्टी खाली सरकली, त्या केसमध्ये मात्र तुम्हाला डॉक्टरकडे जाऊन ते चेक करायचं असतं. सोनोग्राफीत या कॉपर्टीज दिसतात कारण याच्यात रेडिओपेक मटेरियल असतं आणि आरामात ते दिसतात. आणि परफोरेशन किंवा कुठे जाऊन आतड्याला चिटकली किंवा तिने होल केलं, जर तुम्ही हे बघितलं तर हे एकदम सॉफ्ट आहे आणि जस्ट एकदम सॉफ्ट मटेरियल आहे. हे काही असं काही टोचणारी गोष्ट नाही की ती तुम्हाला काही फोडून मध्ये जाऊन आतड्याला चिटकणारे, असं काही नसतं. कॉपर्टी जनरली आम्ही कधी सांगतो की एक बाळ झालंय किंवा इवन प्रेग्नन्सी म्हणजे ज्यांना काही मूलबाळ नाही आहे त्या लोकांमध्येही कॉपर्टी सेफ असते.
दुसरा कॉमनली विचारला जाणारा प्रश्न, मग कॉपर्टी टाकल्यानंतर खूप हेवी ब्लिडिंग होतं का, मग पिरियडमध्ये पिरियड इरेग्युलर होतात का. जसं मी सांगितलं की कॉपर्टीची लोकल ॲक्शन आहे एंडोमेट्रियमवर. ओव्ह्युलेशन म्हणजे फॉलिकल रप्चर वगैरे ते काही अफेक्ट करत नाही. कॉपर्टी टाकल्यानंतर तुम्हाला जसा पिरियड अगोदर येत होता तसाच पिरियड येणार. ओव्ह्युलेशन अफेक्ट न झाल्यामुळे इथे जसा पिरियड होतो तसाच पिरियड येणार. त्याच्यामुळे पिरियड लेट होतो किंवा लांबला जाईल असं काही होणार नाही. जर लांबला तर तुम्हाला दुसरं काही कॉज आहे का, जसं ओव्हेरियन सिस्ट किंवा इतर काही कारण आहे का ते शोधायला पाहिजे. दुसरी गोष्ट, कॉपर्टी नंतर काही दिवस काही पिरियड्स थोडेसे हेवी म्हणजे रुटीनपेक्षा थोडेसे हेवी जाऊ शकतात. कारण कॉपर्टी हे फॉरेन मटेरियल येतं, ते बॉडी त्याला थोडंसं पेनही पहिल्या काही पिरियड्समध्ये होऊ शकतं, पण ते टेम्पररी असतं. त्यावेळी जर तुम्ही तात्पुरते मेडिसिन घेऊन त्याला सप्रेस केलं तर लॉंग टर्म त्याचा चांगला इफेक्ट असतो. आणि याचं फेलियर, कॉपर्टीचं इफिकसी ही खूप जास्त आहे. फेलियर जस्ट 0.5 to 0.8%, म्हणजे ही खूपच सेफ मेथड आहे. आणि कॉपर्टीमध्ये परत एक असतं की मग ह्या थ्रेडमुळे इन्फेक्शनचा चान्स आहे का. तर काय असतं की कॉपर्टीमुळे इन्फेक्शनचा चान्स नसतो, पण कॉपर्टी इन्सर्ट करताना तुम्ही अंडर ऑल एसेप्टिक प्रिकॉशन त्यावेळी तुम्ही थोडं निर्जंतुक काळजीने जर ती कॉपर्टी टाकली आणि अँटीबायोटिक कवर 2-5 दिवसासाठी जर दिलं तर मग कॉपर्टीमुळे इन्फेक्शनचा चान्स वाढत नाही. आणि हे जे कॉपर असतं तर ते त्याचा कॉपर्टीचे टाईप्स येतात. मग कोणी म्हणतं की ही कॉपर्टी बरी की ती कॉपर्टी बरी. जसं ही कॉपर्टी बघितली आपण, कॉपर्टी 380A ही 10 वर्ष चालणारी आणि कॉमनली वापरली जाणारी कॉपर्टी आहे. 380 किंवा 200 किंवा 275 हे काय असतं तर ह्या कॉपरचा सरफेस एरिया इन मिलीमीटर स्क्वेअर असतो. तर ते कॉपरचा किती एरिया आहे त्याच्यावरून त्याचं ड्युरेशन ठरतं आणि किती दिवसांनी ती बदलायची आहे हे ठरतं. 380A कॉपर्टी एक असते. त्याच्यानंतर 380A AG म्हणजे सिल्वर असतं त्याच्यात. त्या ह्याच्यात वायर आहे तिच्या कोरमध्ये सिल्वर असतं आणि मग ते काय करतं सिल्वर ह्या कॉपरचं फ्रॅगमेंटेशन कमी करतं आणि याची जरा लाईफ वाढवतं. परत काही स्लिम लाईन कॉपर्टीज असतात ज्याची एकदम पातळ स्टेम असतात जे टाकायला इझी जातं. आता कॉपर्टी कधी बसवायची, काही बायका येतात आणि कॉपर्टी तुम्ही कधीही बसवू शकता, पण पिरियडच्या इमिडिएटली नंतर ज्यावेळी पिशवीचं तोंड जरा असं उघडलेलं असतं त्यावेळी कॉपर्टी टाकल्याने जरा कमी पेन होतं. म्हणून आपण सांगतो की ज्यांना तिसऱ्या दिवशी कमी फ्लो असेल तर तिसऱ्या दिवशी या, चौथ्या दिवशी या किंवा 5व्या दिवशी या, ह्या पिरियडमध्ये कॉपर्टी टाकल्याने ते कमी पेनफुल असतं. आणि या पिरियडमध्ये विदाऊट ॲनेस्थेशिया पण तुम्ही कॉपर्टी टाकू शकता. आणि हे एकदम स्लिम डिझाईन असल्यामुळे विदाऊट ॲनेस्थेशिया हे OPD प्रोसिजर आहे. कॉपर्टी टाकली की 1-5 मिनिट पेशंटला झोपवलं जातं आणि इमिजिएटली पेशंटला घरी पाठवलं जातं. त्याच्यामुळे याच्यासाठी ॲनेस्थेशिया नसतो, एकदम सिव्हिअर पेनही नसतं. फक्त पिरियड नंतर जर मध्ये टाकायची झाली, ज्यावेळी पिशवीचं तोंड घट्ट बंद असतं त्यावेळी ते पिशवीचं तोंड उघडवून थोडं प्रेशरने टाकायला लागतं, पेन जास्त होतं. म्हणून आपण रिकमेंड करतो की पिरियडच्या इमिडिएटली नंतर कॉपर्टी टाकलेलं लेस पेनफुल असतं. मैत्रिणींना म्हणजे गोळ्या आणि इंजेक्शन्स हे जसं सुरक्षित आहे त्याहीपेक्षा मी तर म्हणेन की कॉपर्टी ही अधिक सुरक्षित अशी उपाययोजना आहे. फक्त कोणती फॉरेन बॉडी आपल्या शरीरामध्ये आपण इन्सर्ट करतो आहोत, काही काळ राहणार आहे, त्या दृष्टीने निर्जंतुकीकरण जे म्हणतात की हायजीन जे आहे ते इथे महत्त्वाचं आहे. आणि जे काही ड्युरेशन आहे, जो काही त्याचा काळ आहे तेवढ्या काळापुरतं मर्यादित आपण ही उपाययोजना केलेली योग्य ठरणार आहे. आपण त्यानंतर एक उल्लेख केला मिरेना म्हणून, तर त्याबद्दल आपण समजून सांगा. कसं असतं, आता प्रोजेस्ट्रॉन कंटेनिंग कॉन्ट्रासेप्शन आपण बघितलं, त्याच्यात मिनी पिल्स येतात, इंजेक्शन्स येतात, नॉरप्लांट म्हणजे इम्प्लांट्स येतात, रिंग्स येतात. तर त्याच्यासोबत एक लॉंगर ॲक्टिंग 5 वर्षाकरता जसं कॉपर्टी असते तसंही लॉंगर ॲक्टिंग प्रोजेस्ट्रॉन कंटेनिंग डिव्हाइस आहे, इंट्रायुट्राइन डिव्हाइस. त्याला मिरेना किंवा LNG-IUS लिओनॉर्जेस्ट्रिक इंट्रायुट्राइन डिव्हाइस असं याला म्हटलं जातं. तर हे कोणामध्ये वापरलं जातं, ज्या बायकांना थोडा हेवी फ्लो होतो किंवा एंडोमेट्रियम थिक आहे, एंडोमेट्रियल हायपरप्लेझिया आहे, ॲडिनोमायसिस आहे, एंडोमेट्रियोसिस आहे कमी प्रमाणात किंवा छोटे मोठे फायब्रॉइड्स आहेत, हेवी ब्लिडिंग होते आणि त्यांना आता ते हिस्टेक्टमी जर आपल्याला टाळायची असेल तर मिरेना हे खूप युजफुल डिव्हाइस आहे. ते ह्या डिसीजचं प्रोग्रेशन कमी करतं, काही अंशी त्याला कमी करतं. म्हणजे थोडक्यात जर छोटा मोठा प्रॉब्लेम असेल, थोडंसं कमी सिव्हिअर प्रॉब्लेम आणि पुढे जाऊन त्याचं प्रोग्रेशन जर टाळायचं असेल
आणि गर्भपिशवी काढण्याचं ऑपरेशन जर टाळायचं असेल तर मिरेना हे खूप युजफुल डिव्हाइस आहे. कॉपर्टी सारखंच आपण त्याला गर्भपिशवीमध्ये बसवून देतो. जसं 3 महिन्यांनी इंजेक्शन घेण्यापेक्षा किंवा रोज पिल घेण्यापेक्षा हे एकदा असं मध्ये टाकून दिलं आणि ते इथे एकदा बसवून दिलं की ते 5 वर्षाकरता काम करेल. आणि हे कॉपर्टी सारखंच इथे आपण टीमध्ये बसवून देतो. डेली ते 20 मायक्रोग्राम लिओनॉर्जेस्ट्रिल रिलीज करतं आणि त्याचंही लोकल ॲक्शन असते. बॉडीवरती ब्लडमध्ये ते ॲब्झॉर्ब होत नाही, त्याच्यामुळे बॉडीवर कुठलाही साईड इफेक्ट नाही, वेट गेन किंवा इतर कुठलाही प्रॉब्लेम नाही. पण जसं मी सांगितलं की प्रोजेस्ट्रॉन कंटेनिंग जे कॉन्ट्रासेप्शन आहे त्यांच्यामध्ये स्पॉटिंग PV, ब्रेक थ्रू ब्लिडिंग किंवा एमेनोरिया म्हणजे पाळीच न येणं किंवा अंगावरून खूप कमी जाणं, हे जे आहेत प्रॉब्लेम, हे याच्यासोबत प्रॉब्लेम नाही म्हणता येणार त्याला, हे या गोष्टी आपण याच्यासोबत ऑब्झर्व करू शकतो. पण ज्या बायकांना हेवी फ्लो होतो पिरियड्समध्ये, खूप क्रॅम्प्स येतात, एंडोमेट्रिओसिस आहे, ॲडेनोमायोसिस आहे, त्यांना पेन रिलीफसाठी आणि फ्लो कमी करण्यासाठी हे खूप युजफुल डिव्हाइस आहे. आणि हे टाकताना एक सिडेशन म्हणजे हलकीशी भूल दिली जाते. आणि या केसमध्ये आपण हे OPDत नाही टाकत, कारण त्याचं जर स्टेम बघितलं तुम्ही तर जरा थिक आहे, तर हे OPDत टाकणं जरा पेनफुल असतं. म्हणून आपण रिकमेंड करतो की हलकी भूल देऊन तुम्ही याला IV सिडेशनमध्ये याला टाकू शकता. आणि त्याच्यानंतर जसं आपण कॉपर्टीचा थ्रेड चेक करायला सांगतो मंथली, तसा याचाही थ्रेड चेक करायला सांगतो. आणि 5 वर्षापर्यंत हे आपण ठेवू शकतो. 5 वर्षानंतर कधी 7 वर्षापर्यंत त्याची ॲक्शन राहते, पण मग 5 वर्षानंतर आपण जनरली चेंज करायला सांगतो. आणि एंडोमेट्रिओसिस, ॲडेनोमायोसिस किंवा फायब्रॉइड्स ज्यांना छोटे मोठे आहेत, खूप सिव्हिअर नाही आहे, तर बऱ्याचशा लोकांची हिस्टेक्टमी याच्यामुळे प्रिव्हेंट होते, सर्जरी टाळता येते. आणि डिसीज प्रोग्रेशन म्हणजे ते जरा आटोक्यात यायला मदत होते आणि 20 to 30% कमीही होतात फायब्रॉइडची साईज किंवा ॲडेनोमायोसिस किंवा एंडोमेट्रिओसिस. मिरेना हे पण एकदम सेफ गोष्ट आहे आणि 5 वर्ष आरामात तुम्ही ठेवू शकता. आता ह्या सगळ्या उपाययोजना आपण बघत आलो आहोत, त्यामध्ये जनरली बॅरियर मेथड ही पटकन प्रेफर केली जाते किंवा वापरण्यात येते, तर ही उपाययोजना आहे ती त्याबद्दल आपण काय सांगाल, जसं कंडोम्स किंवा बाकी? आता बॅरियर मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन म्हणजे आपल्याला बॅरियर क्रिएट करायचं आहे बिटवीन स्पर्म अँड ओसाइट, म्हणजे थोडक्यात स्पर्मला मध्ये जाऊ नये द्यायचं. मग त्याच्यासाठी मेल यूज करू शकतात कॉन्डोम्स किंवा निरोध म्हणतात त्याला आपण, आणि फिमेलमध्येही येतात, जसं फिमेल सर्वायकल कॅप किंवा स्पॉन्ज किंवा स्पर्मिसायडल जेलीज वजायनामध्ये इन्सर्ट केले जातात किंवा फिमेल कॉन्डोम्स. तर हे फिमेलचे जे बॅरियर आहेत ते आर नॉट व्हेरी पॉप्युलर. मेल कॉन्डोम्स ही इझिली अवेलेबल आणि इझिली वापरता येणारी गोष्ट आहे. आणि याच्यामध्ये फक्त कसं असतं, रेग्युलर आणि प्रॉपर यूज व्हायला पाहिजे, कारण जर प्रॉपर युसेज नसेल तर ह्या मेथडचा फेलियर रेट सगळ्यात जास्त आहे. अराउंड 7% फेलियर रेट आपण बघतो आणि हे बऱ्याच वेळा इम्प्रॉपर यूजमुळे होतं. बॅरियर मेथडमध्ये एक फायदा असा आहे की हे बॅरियरमुळे फिमेलमध्ये ज्या बायकांना रिकरंट UTI किंवा रिकरंट वजायनल इन्फेक्शन आहे, PID आहे, अशा बायकांमध्ये बॅरियर मेथड ही आपण ॲडव्होकेट करतो. पण त्याचा फेलियर रेट जरा जास्त असल्यामुळे आपण डुअल कॉन्ट्रासेप्शन त्यांना ॲडवाईज करतो. डुअल कॉन्ट्रासेप्शन म्हणजे काय, फिमेलला प्रॉपर्टी द्यायची किंवा पिल्स घ्यायला सांगायचं आणि मेलने कॉन्डोम वापरायचे, जेणेकरून प्रेग्नन्सी राहणार नाही, प्लस इन्फेक्शन्सची रिस्क जरा कमी होईल. आणि ज्यांना रिकरंट त्रास आहेत युरिन इन्फेक्शन आणि इन्फेक्शन्सचा, त्यांच्यामध्ये बॅरियर मेथड ही खूप उपयुक्त आहे. आणि कॉन्डोमचा प्रॉपर यूज करणंही तितकंच गरजेचं आहे, म्हणजे रेग्युलर वापरायला पाहिजे. पिनिस इरेक्ट असतानाच ते विड्रॉ केलं पाहिजे, किंवा जर टेअर झालं इंटरकोर्समध्ये, तुमच्या लक्षात आलं की टेअर झाले, तर त्या केसमध्ये ॲडिशनल बॅकअप मेथड तुम्हाला यूज करायला पाहिजे. आणि इरेक्ट असतानाच ते विड्रॉ झालं पाहिजे, असं नको की लूज झाल्यानंतर ते बाहेर काढल्यानंतर तर काही प्रमाणात स्पिल होऊ शकतं. त्यामुळे प्रॉपर युसेज जर असेल तर ही पण एक सेफ आहे, पण फेलियर जरा जास्त असल्यामुळे आणि प्रॉपर युसेज तसा होत नाही, त्यामुळे डुअल मेथड ऑफ कॉन्ट्रासेप्शन इज ऑलवेज प्रेफर्ड ओव्हर ओनली यूज अ बॅरियर मेथड. गर्भनिरोधक उपाययोजना आपण बघतो आहोत, तर त्याच्यामध्ये कायमस्वरूपी उपाययोजना ही पण बऱ्याच जणांना अपेक्षित असते की आता झालंय, म्हणजे 2 मुलं झाली आहेत आणि त्याच्यानंतर आता काही नको आहे, तर त्या दृष्टीने कायमस्वरूपीच आपल्याला एक परमनंट
जर ट्रीटमेंट आपल्याला हवी असेल तर त्याच्यामध्ये ऑपरेशनचा सल्ला आपण द्याल का? हो, ऑपरेशन म्हणजे ट्यूबल लायगेशन. आता परमनंट स्टरलायझेशन म्हणजे काय असतं ते तत्पूर्वी आपण जाणून घेऊ, कारण रुटीनली पेशंट्स बरेच विचारतात की मग आता माझं ऑपरेशन झालं 2 वर्षापूर्वी आणि मला पिरियड इरेग्युलर झालाय किंवा माझं वजन वाढतंय किंवा माझं शरीर फुगतंय. तर तुम्ही सगळ्यात पहिले जाणून घ्यायला पाहिजे की ट्यूबल लायगेशन किंवा स्टरलायझेशन किंवा संततीचं ऑपरेशन म्हणजे काय. जर आपण बघितलं प्रेग्नन्सी कशी राहते तर फॉलिकल ग्रो होतं, श्रीबीज बाहेर पडतं आणि मग ही गर्भनळी त्याला पकडून घेते, श्रीबीज गर्भनळीत येतं. त्याच वेळी जर स्पर्म अवेलेबल, शुक्राणू अवेलेबल झाले तर ते स्विम करून गर्भनलिकेपर्यंत जातात, तिथे श्रीबीजाला फर्टिलाइज करतात. म्हणजे पहिले 3 दिवस गर्भ राहण्याची प्रक्रिया आणि 3 दिवस वाढण्याची प्रक्रिया ही गर्भनलिकेत किंवा फॅलोपियन ट्यूबमध्ये होत असते. तर स्टरलायझेशन ऑपरेशन किंवा ट्यूबल लायगेशनमध्ये काय केलं जातं, 2 सेंटीमीटर पोर्शन, इस्टमिक पोर्शन ह्या ट्यूबचा, दोन्ही ट्यूबचा कट केला जातो. मग ते तुम्ही 2 मार्गाने करू शकता, मिनी लॅप म्हणजे टाक्याचं ऑपरेशन किंवा दुर्बीणचं ऑपरेशन. आता परत विचारलं जातं की मग दुर्बीणचे ऑपरेशन फेल होतात. दोन्ही ऑपरेशनमध्ये आपण सेमच गोष्टी करणार. इथल्या 2 सेंटीमीटर दुर्बीणच्या ऑपरेशनमध्ये कधी कधी बँड अप्लाय केला जातो. दोन्ही ऑपरेशनमध्ये आपण ही ट्यूब ऑक्लूड करणार आहोत म्हणजे बंद करणार आहोत. तर मग त्याचाही सक्सेस रेट जास्त आणि याचा कमी कसा? दोन्हींचाही फेलियर रेट सेमच आहे. हजारात एखाद्या वेळी ट्यूब जर रिकॅनलाइज झाली तर प्रेग्नन्सी राहू शकते, विच इज व्हेरी रेअर. आणि दुर्बीणमध्ये काय केलं जातं, बेबीच्या तिथून 1 सेंटीमीटरची दुर्बीण टाकून आणि नंतर खाली सीझर वगैरे टाकून आणि किंवा बँड अप्लाय करून ट्यूब कट केल्या जातात. आणि टाक्याच्या ऑपरेशनमध्ये छोटंसं इन्सिजन घेऊन 2-3 सेंटीमीटरचं ते कट करून ट्यूब कट केल्या जातात. त्यामुळे दोन्हीही गोष्टी तितक्याच इफेक्टिव्ह आहेत. फेलियर रेट दोघांचाही सेम आहे. ट्यूब कट केल्यामुळे ओव्युलेशन किंवा पिरियड लेट होणं किंवा ओव्युलेशन डिस्टर्ब होणं किंवा नंतर मध्ये एक्सेसिव्ह ब्लिडिंग होणं असं कुठलंही गोष्ट होत नाही, कारण ओव्युलेशन ओव्हरीला इथे आपण काही डिस्टर्ब करत नाहीये, एंडोमेट्रियमला पिशवीला आपण डिस्टर्ब करत नाहीये. त्यामुळे प्रेग्नन्सी राहत नाही, पण ओव्युलेशन किंवा पिरियडमध्ये कुठलीही गडबडी होत नाही किंवा पिरियड लवकर येणं किंवा लेट येणं किंवा शरीर फुगणं हे कुठलेही प्रॉब्लेम याच्यामध्ये येत नाही. दोन्हीही इक्वली इफेक्टिव्ह आहेत. फक्त लॅप्रोस्कोपीमध्ये काय असतं, टाका एकच असतो, चिरफाड कमी असते, त्याच्यामुळे पेशंट सेम डे घरी जाऊ शकतो आणि लवकर कामाला लागू शकतो, पेन कमी असतं. त्यामुळे फायदे आणि नुकसान दोघांचेही सेम, फक्त लॅप्रोस्कोपीमध्ये पेन कमी असतं म्हणून आपण लॅप्रोस्कोपिकली हे प्रेफर करतो. म्हणजे मैत्रिणींना हे लक्षात आलं की जेव्हा कायमस्वरूपी आता गर्भनिरोधक उपाययोजना आपल्याला करायची आहे त्यावेळी ऑपरेशनचा हा जो ऑप्शन आहे, उपाय आहे, तो पण अगदी सुरक्षित असा आहे आणि निर्णय घ्यायला हरकत नाही. प्रसूतीनंतर लगेचच अगदी गर्भधारणा जी होते बऱ्याच महिलांमध्ये एक धावपळ होऊया गडबड, तर ती टाळण्यासाठी अत्यंत सुरक्षित असा उपाय आपण काय सुचवाल? कसं असतं, प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरी नंतर ओव्युलेशन परत व्हायला थोडासा वेळ लागतो. ज्या महिला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीड करतात त्यांच्यामध्ये आपण बघतो की 3ऱ्या महिन्यानंतर तुम्ही कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज करायला पाहिजे. आणि ज्या महिला ब्रेस्ट फीड करत नाहीत त्यांच्यामध्ये ओव्युलेशन जरा लवकर रिस्टोर होतं. अशा महिलांमध्ये 3rd वीकपासूनच तुम्ही कॉन्ट्रासेप्टिव्ह यूज करायला पाहिजे. मग त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की कंबाईन इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन पिल्स आपल्याला वापरता येत नाही, कारण ते दुधाची क्वालिटी आणि क्वांटिटी अफेक्ट करतात. ज्या बायका ब्रेस्ट फीड करत नाहीत त्या यूज करू शकतात कंबाईन पिल्स. पण मग पिल्स जर डेली घ्यायचा कंटाळा येत असेल तर किंवा अनेमिक पेशंटमध्ये आपल्याला त्यांना हेवी फ्लो नाही होऊ द्यायचा आहे, त्यांच्यामध्ये तुम्ही इंजेक्टेबल दर 3 महिन्यांनी इंजेक्शन्स घेऊ शकता. फक्त या पेशंट्सना आपण सांगतो की तुम्हाला कदाचित पिरियड येणार नाही किंवा मधून डाग पडेल, पण त्याच्यामुळे शरीरात काही साईड इफेक्ट नाही आहे, मध्ये काही साचणार नाही, शरीरात त्याचे काही दुष्परिणाम होणार नाही, त्यामुळे ते तुम्ही घेऊ शकता. आणि ज्यावेळी प्रोजेस्ट्रॉन कंटेंट कॉन्ट्रासेप्टिव्ह वापरतो जसं मिनिपिल किंवा डेपो इंजेक्शन्स, तर त्यावेळी हेही सांगणं गरजेचं आहे. समजा तुम्ही 4 इंजेक्शन घेतले किंवा 5 इंजेक्शन घेतले, 2 इंजेक्शन घेतले, त्याचा इफेक्ट 3 महिन्यानंतर संपेल, पण लगेचच पिरियड रेग्युलर होणार नाही. त्याच्यानंतर ओव्युलेशन रिस्टोर व्हायला, पिरियड रेग्युलर व्हायला किमान 9 महिने लागू शकतात. त्याच्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, पण त्या पिरियडमध्ये तुम्हाला अदर कॉन्ट्रासेप्टिव्ह काहीतरी वापरायला पाहिजे. ब्रेस्ट फीडिंग फिमेलमध्ये इंजेक्शन सोबत कॉपर टी पण एक सेफ ऑप्शन आहे. जर कॉपर आपण 3 महिन्यानंतर जनरली टाकायला सांगतो. जर थोडी लवकर टाकली तरीही चालतं, फक्त एक्सपल्जन रेट म्हणजे ती पडून जाण्याचं प्रमाण थोडंसं जास्त असतं, म्हणून 3 महिन्यानंतर तुम्ही कॉपर टी ही बसवू शकता. सिझेरियन नंतरही तुम्ही 3 ते 6 महिन्यानंतर कॉपर टी बसवू शकता. तोपर्यंत मात्र तुम्हाला काळजी घ्यायची की प्रेग्नन्सी राहायला नको. आता एक
इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन याकडे आपण वळूया. तर तातडीचा उपाय जर म्हटलं तर त्या उपाययोजनेमध्ये काय काय आपण रुटीनली बघतो की आयपील हे खूपच फेमस नाव आहे. तर समजा अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स झाला आणि तुम्हाला प्रेग्नन्सी नको आणि तुम्हाला माहिती की आता हे माझे फर्टाईल डेज आहेत, तर तुम्ही इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन वापरू शकता. किती वेळेच्या आत वापरायचं आहे तर विदिन 72 आवर्स ते वापरायला पाहिजे. आणि आयपीलमध्ये येतात किंवा रुटीन ज्या पिल्स असतात कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स त्याही तुम्ही दोन घेऊन आणि ते टाळू शकता. पण इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन आणि परत आयपील किंवा इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन तुम्ही ज्यावेळी घेता त्याच्यानंतर 3-4 दिवसातच ब्लिडिंग होतं आणि एंडोमेट्रियम शेड होऊन जातं. त्यामुळे घाबरण्याची गरज नाही. ज्यावेळी तुम्ही आयपील घ्याल किंवा इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्टिव्ह वापराल तर त्याच्यानंतर 3-4 दिवसात तुम्हाला पिरियड येणारच, ब्लिडिंग होणारच असतं आणि त्याच्यानंतर मग परत जे रेग्युलर आहे ते आपलं सुरू होतं. त्यामुळे घाबरायची गरज नसते. आयपील नंतर 3-4 दिवसात ब्लिडिंग होणार. आणि हे मिनिमम वापरायला म्हणजे आम्ही सजेस्ट करतो की तुम्हाला आयपील जर वापरायची गरज पडली तर लाईफमध्ये एकदाच पडायला पाहिजे. वारंवार शरीराशी खेळ करायला नको किंवा वारंवार इमर्जन्सी कॉन्ट्रासेप्शन वापरण्याची गरज पडू नये. म्हणून ज्या मोर रिलायबल मेथड्स आहेत त्या वापरणं कधीही गरजेचं असतं. अनवॉन्टेड प्रेग्नन्सी टाळायलाच हवी. कारण काय करतात आम्ही बायका बघतो की त्या अनप्लॅन्ड प्रेग्नन्सी राहिली म्हणजे कॉयटस इंटरप्टस जसं आपण चर्चा केली की कॉन्डोमचा प्रॉपर युसेज नसेल किंवा इतर मेथड ज्या वापरतात नॅचरल मेथड त्याचा फेलियर असतो. मग प्रेग्नन्सी राहते, मग मेडिकलमधून हजबंड गोळ्या आणून देतो, पिल्स खातात, अर्धवट पडतं, मग ते ब्लिडिंग कित्येक बायका महिन्यातून 1-2 तरी बायका येतात ते एकदम इतकं ब्लिडिंग झालेलं असतं की हिमोग्लोबिन 2, 3, 4 मग 3-4 ब्लड द्यावे लागतात. मग ते पिशवी साफ करायला लागते. काही बायका आम्ही बघतो की हे खूप दिवस ब्लिडिंग झाल्यामुळे पिशवीला इन्फेक्शन बसतं, मग एंडोमेट्रियम डॅमेज होतं, ॲशरमेंट म्हणजे पिशवीत जाळं होतं, नंतर पिरियडच येत नाही किंवा प्रेग्नन्सीला अडचण येते. त्यामुळे अनवॉन्टेड प्रेग्नन्सी टाळणं हे खूप जास्त गरजेचं आहे. आणि ज्यावेळी तुम्ही मेंटली आणि फिजिकली प्रिपेअर्ड आहात त्याच वेळी प्रेग्नन्सी प्लॅन करा आणि म्हणजे ती हेल्दी राहायला मदत होते. अनवॉन्टेड टर्मिनेशनची रिस्कही ठरते. आणि बघतो आपण म्हणजे आम्ही रुटीनली बघतो की अनसेफ अबॉर्शन्स ही एक खूप कॉमन रिझन आहे फॉर डेथ्स. म्हणजे सेप्टिक अबॉर्शन झालं म्हणजे सेफ ठिकाणी तुम्ही नाही केलं किंवा हे पिल्समुळे ब्लिडिंग झालं, इन्फेक्शन झालं तर सेप्टिक अबॉर्शन म्हणजे पिशवीला इन्फेक्शन होऊन ते रक्तात पसरणे आणि नंतर डेथ्स होणे हे पण कॉमनली बघितलं जातं. आणि काही रुरल याच्यामध्ये बऱ्याच मेथड वापरल्या जातात अनसेफ अबॉर्शन ज्याला आपण म्हणतो की ट्यूब टाकणे किंवा काड्या ठेवणे किंवा वॉट एव्हर सो. तो खूपच म्हणजे हे टाळण्याकरता इट इज बेटर टू प्रिव्हेंट प्रेग्नन्सी रादर दॅन प्रिव्हेंट ऑल दिस थिंग्स. आणि कसं आहे तुमच्या शरीराशी वारंवार खेळणं टाळायला पाहिजे. कित्येक बायका आम्ही बघतो की राहिली प्रेग्नन्सी क्युरेटिव्ह केली, परत राहिली प्रेग्नन्सी गोळ्या घेतल्या, परत राहिली प्रेग्नन्सी परत क्युरेटिव्ह केली, असं करत ते खूप शरीराला त्रास देत असतात. तो जर त्रास आपण बघितला तर हे याचे खूपच कमी साईड इफेक्ट म्हणजे ऑलमोस्ट नाहीच ते म्हणता आलं तरी चालेल. पिल्स पण सेफ असतात जर तुम्ही डेली घेत असाल, इंजेक्शनही सेफ असतात, प्रॉपर्टी पण सेफ आहे, ती काही टोचत नाही. आणि रुटीनली बायका म्हणतात मग हजबंडला टोचेल का ते, मग त्रास होईल का, मग कुठे जाईल का, तर तेही नसतं होत. दीज आर ॲब्सोल्युटली सेफ रादर दॅन डुईंग अबॉर्शन्स अँड टेकिंग पिल्स. त्यामुळे हे यूज करायला तुम्ही काय ते घाबरायचं नाही आणि यूज इट लिबरली. अनवॉन्टेड प्रेग्नन्सी प्रिव्हेंट करा, तुमच्या शरीराची काळजी घ्या. धन्यवाद. वा, खूपच अगदी सखोल असं मार्गदर्शन कविता ताईंनी खरंच आज केलं. तर आपलं शरीर हे अत्यंत नैसर्गिक देणगी आहे आणि त्याच्याशी कुठलीही हेळसांड किंवा कुठलाही खिलवाड न करता खरोखर आपल्याला जेव्हा गर्भधारणा नको असेल तेव्हा योग्य तो पर्याय निवडून आपली जी प्रकृती आहे त्यानुसार आपण डॉक्टरचा आणि योग्य डॉक्टरचा सल्ला घेणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. इथे खरोखर आपल्याला जे शरीर मिळालेलं आहे ही अनमोल जी आपल्याला देणगी आहे तिची आपण काळजी घेतली पाहिजे, सन्मान केला पाहिजे आणि जो जीवनातला आनंद आहे तो आपण व्यवस्थित उपभोगला पाहिजे. खूप खूप धन्यवाद कविता ताई. आजचा विषय अगदी म्हटलं तर वेगळा होता, हलका फुलका होता, पण अत्यंत महत्त्वाचा असा होता आणि हे मार्गदर्शन जे आहे ते प्रत्येकीला उपयुक्त ठरेल अशी आम्ही आशा करतो. आणि आजच्या कार्यक्रमात इथेच थांबतो. पुन्हा भेटूयात पुढच्या कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.
या व्हिडिओमधील माहिती आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा. धन्यवाद.